तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, आता काही दिवसापूर्वी 12वीचा निकाल लागला आहे आणि सर्वांना उत्सुकता आहे की 10वीच्या निकालाची. मित्रांनो, 10वीचा निकाल हा 27 मे रोजी लागणार आहे आणि 11वीसाठी ज्या कोणी विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना 11वीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, 11वी ॲडमिशनसाठी ऑनलाईन पद्धतीने ॲडमिशन घ्यावे लागते. हे कोणाला घ्यावे लागते? तर मित्रांनो, जे काही 5 रिजन आहे म्हणजे 5 जिल्हे आहेत, जसे की मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, या 5 रिजनच्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे काही कॉलेजेस आहे, मित्रांनो या 5 रिजनमध्ये ज्यांना महानगरपालिकेच्या हद्दीतील कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करून त्यांच्या मेरिट लिस्टनुसार त्यांनी निवडलेल्या कॉलेजेसमध्ये त्यांना ॲडमिशन मिळते. तर मित्रांनो बघा, सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागते, त्यानंतर पार्ट 1 फॉर्म भरावा लागतो. तर अजून 10वीचा निकाल लागलेला नाही तरी पण ॲडमिशन प्रोसेस ही चालू झालेली आहे. तुमच्या हॉल तिकीटच्या डाटावरनं तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तसेच पार्ट 1 फॉर्म हा भरता येणार आहे. मित्रांनो बघा, आपण वेबसाईटवर जाऊया आणि तिथे तुम्हाला दाखवतो त्याचं शेड्यूल काय असणार आहे. बघा मित्रांनो गुगलवर गेल्यानंतर 11thadmission.org.in असं टाईप करा आणि त्यानंतर जी तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल 11thadmission.org.in या वेबसाईटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड समोर दिसेल. बघा, उजव्या साईडला तुमचं रिझन तुम्हाला सिलेक्ट करायला लावलं आहे. चूज रिझन टू अप्लाय. बघा कुठलं आहे? मुंबई MMR, पुणे PMC PCMC, त्यानंतर नागपूर NMC, नाशिक NMC, अमरावती AMC. बघा मित्रांनो, या पोर्टलवर गेल्यानंतर तुम्ही ज्या रिझनमध्ये आहात त्या रिझनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा एक काहीतरी नोटिफिकेशन पब्लिश झालेलं आहे. पार्ट 1 स्टुडंट रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग विल स्टार्ट फ्रॉम 24 मे 2024 टिल CSC रिझल्ट डिक्लेअर डेट. बघा 24 तारखेपासून तुमचं रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म फिलअपची प्रोसेस चालू करून दिलेली आहे त्यांना. बघा, ॲडमिशन शेड्यूलवर जाऊया आपण. ॲडमिशन शेड्यूलवर गेल्यानंतर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे 1 इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2024-25 प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य टप्पे मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका प्रवेश क्षेत्रासाठी. बघा मित्रांनो, पूर्वतयारी होती, काही महत्त्वाचे टप्पे, कारवाईचे टप्पे आहे, कालावधी आहे आणि कार्यवाहीतील घटक आहेत. 1 नंबर आहे विद्यार्थी पालक कनिष्ठ महाविद्यालय यांचे उद्बोधन, प्रशिक्षण, जनजागृती प्रसिद्धी 21 मे पासून पुढे. त्यानंतर मॉक डेमो रजिस्ट्रेशन फॉर स्टुडंट. विद्यार्थ्यांना मॉक डेमो रजिस्ट्रेशनसाठी 22 मे ते 23 मे म्हणजे 2 दिवस तुम्हाला डेमो रजिस्ट्रेशन ही प्रक्रिया चालू करून दिली होती. म्हणजे डेमो पद्धतीने तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला कसा फॉर्म भरायचा आहे ते तुम्ही डमी फॉर्म भरू शकत होते. पण आज आहे 24 तारीख आणि ॲक्च्युअल स्टुडंट रजिस्ट्रेशन अँड पार्ट 1 विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग 1 भरणे, अर्ज प्रमाणित आणि व्हेरीफाय करून घेणे हे 24 तारखेपासून चालू झालं आहे. 24 मे 2024 सकाळी 11 वाजेपासून राज्य मंडळ इयत्ता 10वीचा निकाल लागेपर्यंत म्हणजे ही पार्ट 1 आणि रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे
ते 24 तारखेपासून 10वीचा निकाल लागल्यापर्यंत चालू राहणार आहे. बघा, त्यानंतर फॉर्म पार्ट 1 व्हेरिफिकेशन बाय GCS. GCS म्हणजे काय तर गायडन्स सेंटर. विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती भाग 1 ऑनलाईन तपासून प्रमाणित म्हणजे व्हेरीफाय करणे. 24 मे पासून म्हणजे जसं तुम्ही पार्ट 1 फॉर्म भरणार त्यानंतर ते व्हेरिफिकेशनसाठी जाणार. तुम्हाला ज्या व्हेरिफिकेशन सेंटर असतात ते व्हेरिफिकेशन सेंटर ऑनलाईन पद्धतीने तुमचं डॉक्युमेंट चेक करून व्हेरीफाय करू शकतात. त्यानंतर टिप, प्रत्येक फेरीपूर्वी रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन सुरू असेल. म्हणजे तुम्हाला या फेऱ्या आहेत, एक कॅप नियमित फेरी 1, कॅप नियमित फेरी 2, कॅप नियमित फेरी 3, कॅप विशेष फेरी 1, विशेष फेरी 2, ATKT सहभाग. टिप, प्रत्येक प्रवेश फेरीसोबत कोर्टाअंतर्गत प्रवेश समांतर सुरू असेल. प्रत्येक प्रवेश फेरीसोबत कोटाअंतर्गत प्रवेश समांतर सुरू असेल. उर्वरित विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विशेष फेऱ्या, दैनिक गुणवत्ता फेऱ्या, DMR डेली मेरिट राऊंड आवश्यकता भासल्यास याबाबत वेळापत्रक जाहीर केले जाईल. बघा मित्रांनो, या प्रत्येक फेरीसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि पार्ट 1 ही सुविधा उपलब्ध होणार आहे. म्हणजे जर तुम्ही पहिल्या फेरीमध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नाही आणि पार्ट 1 भरलं नाही तर जेव्हा दुसरी फेरी चालू होईल त्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन आणि पार्ट 1 फॉर्म पुन्हा भरू शकतात, म्हणजेच नवीन भरू शकतात. जर तुम्ही पहिल्या फेरीसाठी भरले नाही तर तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी करू शकता. जर दुसरी फेरी पण तुमच्याकडनं जर झाली नाही, म्हणजे दुसऱ्या फेरीला पण तुम्ही रजिस्ट्रेशन केले नाही, पार्ट 1 फॉर्म भरला नाही, तर तुम्हाला तिसरी फेरी आहे त्या तिसऱ्या फेरीमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन नाही पार्ट 1 फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो लक्ष द्या, प्रत्येक फेरीसाठी रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन सुरू असेल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे लक्षात द्या, 24 तारखेपासून हे रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे पार्ट 1 भरण्यासाठी, त्यानंतर स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी, त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी. म्हणजे 24 तारखेला तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन करू शकतात, पार्ट 1 फॉर्म भरू शकतात. त्यानंतर तो पार्ट 1 फॉर्म सुद्धा 10वीच्या निकालापर्यंत व्हेरीफाय होऊन जाईल. त्यानंतर जे नोटिफिकेशन निघेल त्यानंतर तुम्हाला तुमचं पसंतीक्रम निवडायचा आहे, म्हणजे पार्ट 2 फॉर्म भरायचा आहे. बघा, कॅप ऑप्शन फॉर्म स्टुडंट पार्ट 2 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवणे. पार्ट 2 मध्ये काय असतं मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आवडणारे कॉलेजेस आहे ते कॉलेज निवडायचे असतात आणि त्याचा क्रम द्यायचा असतो. समजा मला 10 कॉलेज निवडायचे आहे, तर 10 कॉलेजमध्ये मला जे सगळ्यात आवडणारं कॉलेज आहे त्याला मी 1 नंबरला ठेवत, त्यानंतर जे दुसरं आवडतं त्याला 2 नंबरला ठेवत, पण सर्वात जास्त ज्याला मला ॲडमिशन घ्यायची इच्छा आहे ते कॉलेज मी पसंतीक्रम म्हणून 1 नंबरवर ठेवत, त्यानंतर इतर कॉलेज ठेवत. बघा मित्रांनो, इथं एक गोष्ट लक्षात घेण्याची आहे. जर तुम्हाला पहिल्या फेरीमध्ये तुमचं आवडणारं कॉलेज जे तुम्ही पहिल्या पसंतीक्रमावर निवडलं आहे ते मिळालं तर तुम्हाला दिलेल्या दिनांकाच्या आत जाऊन तिथे ॲडमिशन घ्यावे लागते. जर तुम्हाला जे कॉलेज म्हटलं आहे, जे कॉलेज मिळालं आहे पहिल्या फेरीमध्ये, पहिल्या पसंतीक्रमाचं कॉलेज तुम्हाला पहिल्या फेरीमध्ये उपलब्ध झालं आहे आणि तुम्ही जर दिलेल्या दिनांकांच्या आत तर कॉलेजमध्ये जाऊन जर ॲडमिशन घेतलं नाही तर तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल होतं. त्यामुळे मित्रांनो, अशी चुकी करू नका. कॉलेज निवडताना नीट लक्ष द्या. तुम्हाला जे आवडणारं कॉलेज आहे ते पहिल्या क्रमांकावर ठेवा, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या फॉर्मसाठी गरज भासणार नाही, किंवा तुम्हाला जर ते कॉलेज आवडत नसेल तर पहिल्या पसंतीक्रमावर ठेवू नका. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का, जर तुम्हाला जे कॉलेज आवडतं आहे त्याचा पसंतीक्रम तुम्ही 1 नंबर ठेवा. म्हणजे तुम्हाला 10 कॉलेज निवडायचे आहे, समजा तुम्हाला 10 कॉलेज निवडायचे आहे, त्यामध्ये पहिल्या नंबरचं जे कॉलेज असंच ठेवा की ज्याला तुम्हाला दाट शक्यता आहे मला हे कॉलेज मिळायला पाहिजे आणि मला हे कॉलेज आवडतं आहे, त्यामुळे ते कॉलेजचा नंबर हा पहिला ठेवा, त्यानंतर दुसरा नंबर ठेवा, जे सेकंड नंबरला आवडतं ते दुसऱ्या नंबरला ठेवा. तसेच असे 10 कॉलेज तुम्ही निवडू शकतात.
10 कॉलेज म्हणजे एक तुम्हाला उदाहरण देतो मी. 10 कॉलेज नाही, जे पण काही पसंतीक्रम असेल, जी कॉलेजची लिस्ट तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला मिळेल, त्यामध्ये तुम्हाला आवडणारं जे कॉलेज आहे त्याचा पसंतीक्रम असाच ठेवा की जेणेकरून जे सर्वात प्रथम जास्त आवडतं ते 1 नंबरला ठेवा, त्यानंतर 2 नंबरचं वेगळं ठेवा, 3 नंबरचं वेगळं ठेवा. पण लक्षात ठेवा, जर तुमचं पहिला पसंतीक्रमाचं कॉलेज तुम्हाला मिळालं, तुम्हाला अलाउड झालं, तर तुम्हाला दिलेल्या दिनांकाच्या आत जाऊन तिथे ॲडमिशन हे कन्फर्म करावे लागते आणि तिथे जाऊन ॲडमिशन घ्यावे लागते. जर तुम्हाला आवडणाऱ्या कॉलेजमध्ये अलाउड झालेल्या कॉलेजमध्ये किंवा तुम्ही पहिल्या प्रेफरन्स दिलेलं ते कॉलेज आणि तेच कॉलेज तुम्हाला मिळालं आणि तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं नाही दिलेल्या दिनांकाच्या आत, तर तुमचं ॲडमिशन हे रद्द होते आणि 11वी प्रवेशमधून तुम्ही बाद होतात. त्यामुळे मित्रांनो लक्ष द्या, तुम्हाला आवडणारं कॉलेज जे मिळालं आहे त्या कॉलेजला जाऊन तुम्ही ॲडमिशन करून घ्या. जर समजा तुम्ही 5 कॉलेज निवडले आणि 5 कॉलेजमध्ये पहिल्या पसंतीक्रम तुम्हाला जे कॉलेज हवे होते ते मिळालं नाही, दुसऱ्या नंबरचं मिळालं किंवा तिसऱ्या नंबरचं मिळालं, तर अशा वेळेस तुम्ही सेकंड नंबरची फेरी असते त्यावेळेस पुन्हा अप्लाय करू शकता, जेणेकरून तुम्हाला ते कॉलेज मिळू शकतं. तसंच जर दुसऱ्या राऊंडमध्ये पण ते कॉलेज मिळालं नाही तर तुम्ही पुन्हा तिसऱ्या फेरीमध्ये त्या संदर्भात ट्राय करू शकता. अशा प्रकारे ही प्रक्रिया चालू राहणार आहे. सर्वांना ॲडमिशन मिळतं, पण बघा ज्यांचे पर्सेंटेज जास्त आहे त्यांना लवकर त्यांच्या आवडणाऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते. बघा मित्रांनो, जे नाशिक जिल्ह्यामधून असतील किंवा जे नाशिकमधून हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी एक ॲड्रेस आहे, शायरन सायबर कॅफे, शॉप नंबर 1, उमिया अपार्टमेंट, नियर कच्छ कॉफी सेंटर किंवा नियर क्लासिक आर्ट, टकलेनगर, पंचवटी, नाशिक 3. या सायबरमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. मी स्वतः तिथे असणार आहे. पण मित्रांनो त्यासाठी चार्जेस ॲप्लिकेबल आहे. सायबरची फी तुम्हाला द्यावी लागणार आहे. इतर लोकांसाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेलाच आहे. त्याप्रकारे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. पार्ट 1 कसा भरायचा, पार्ट 2 कसा भरायचा, कुठकुठल्या डॉक्युमेंटची गरज भासणार आहे, कुठकुठली खबरदारी फॉर्म भरण्यासाठी घ्यावी लागणार आहे, संपूर्ण असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर असणार आहे. त्यामुळे मित्रांनो चॅनल लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या ओळखीच्यांपर्यंत चॅनल शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तसेच 11वीसाठी जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती योग्य प्रकारे आपल्याला लवकरात लवकर समजावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आता तुमची रजा घेतो, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.